घर फोडायचे पाप आई वडिलांनी शिकवले नाही, या एका वाक्यावर राज्यातील राजकारणाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात रणधुमाळी ही चालू झाली आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आता चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकींचा संपूर्ण तपशील हा जाहीर केला. अर्थात आपल्या राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुका या होणार आहेत आणि त्यापुढे 3 दिवसांनी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी या विधानसभा निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार, त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी कोणते आमदार हे विजयी झाले आहेत, याबाबतचा संपूर्ण तपशील हा 23 नोव्हेंबर रोजी आपल्याला लवकरच 23 नोव्हेंबर रोजी समजणार आहे. त्याचबरोबर या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र दिसून येतच आहे, परंतु त्याचसोबत आता सगळीकडेच प्रचाराला देखील जोरदार सुरुवात झाली आहे. अशातच तुमच्या आमच्यासह सर्वांचे लक्ष आहे ते म्हणजे बारामती विधानसभा निवडणुकीकडे. अर्थात बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असं चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि अशातच त्यांच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. या प्रचाराचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे ते म्हणजे सोमवारी एका वक्तव्याने झालेली सुरुवात मंगळवारी शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यापर्यंत येऊन पोचली आहे. घर कोणी फोडले या एका वाक्यापर्यंत हा संपूर्ण प्रकार आला आहे. सविस्तर काय प्रकरण आहे या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया, तर कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचसोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा. नमस्कार, मी गायत्री घुगे बोडके टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. गेल्या 1.5-2 वर्षांपूर्वी राज्यात एक मोठं सत्तांतर झालं. शिवसेना पक्षामध्ये हे सत्तांतर झालं. शिवसेनामध्ये एक मोठी फूट पडली. त्यानंतर त्या पाठोपाठ म्हणजे लगेचच राष्ट्रवादी पक्षामध्ये देखील फूट पडली. राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी राष्ट्रवादीमधून काढता पाय घेतला आणि महायुतीसोबत स्वतःचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादीमधून काढता पाय घेतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी हे नाव आणि त्याचबरोबर घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. यापुढे शरद पवार गटाने त्यांच्या पक्षाचे नाव हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असे केले आणि त्याचबरोबर त्यांचं चिन्ह देखील हे बदलण्यात आलं. अखेर या संपूर्ण प्रकरणानंतर यावर्षी विधानसभा निवडणूक ही अशी पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र आपल्याला दिसून येणार आहे. इतके वर्ष एकत्र असणारे शरद पवार आणि अजित पवार हे आता पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. अर्थात लोकसभामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया पवार असं चित्र आपल्याला दिसून येत होतं, अर्थात बारामतीमध्ये, आणि आता पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असं चित्र आपल्याला दिसून येणार आहे. पवार विरुद्ध पवार ही लढत नेमकी कशी रंगणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे, परंतु त्याचबरोबर याआधीच राजकारणाला सुरुवात झाली आहे आणि राजकारणाला सुरुवात झाली म्हणजेच प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि प्रचारामधून होणाऱ्या ज्या सभा आहेत या सभांमधून जे वक्तव्य केली जात आहेत या वक्तव्यांमध्ये एक मोठा फरक दिसून येत आहे. एक वक्तव्य करताय तर दुसरीकडे त्या वक्तव्याचा सडेतोड उत्तर त्या वक्तव्यावर एक हल्लाबोल केला जात आहे. अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, बारामतीचे जे नेते आहेत युगेंद्र पवार यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. कन्हेरी येथून या प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि यावेळेस स्वतः शरद पवार या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी सभेत बोलत असताना शरद पवार यांनी सोमवारी अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं या वक्तव्याचा चांगलाच एक समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी सोमवारी बारामती येथील सभेत एक सवाल केला. माझ्या विरोधात उमेदवार देऊ नये असे आईने सांगितले होते, मात्र तरीही त्यांनी अर्ज भरला. कोणाच्या सांगण्यावरून अर्ज भरला असे विचारले तर साहेबांनी सांगितले असे उत्तर पुढे आले. मग ही चूक कोणी केली? त्यामुळे तात्यासाहेबांचे घर फोडण्याचे काम तुम्ही केले असे समजायचे का? त्यावेळी अजित पवार भावनिकही झाले आणि यालाच आता शरद पवार यांनी देखील सडेतोड असं उत्तर दिलं आहे. तर अजित पवार यांनी असे सर्व वक्तव्य केलं. अखेर घर फोडण्याचे काम कोणी केले या सर्व याच्यावर अखेर शरद पवार यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.
नेमकं शरद पवार काय म्हणाले ते देखील जाणून घेऊया. कुटुंबातील वडीलधारी म्हणून कुटुंबातील सगळे माझे ऐकतात. घर कसे एकत्र राहील हीच भूमिका मी नेहमी घेतली. मात्र मी घर फोडल्याची भाषा बारामतीमध्ये झाली. घर फोडायचे माझ्या आई वडिलांनी भावांनी मला कधीही शिकवले नाही. भावांनी शेती उद्योग सांभाळण्यानेच मी राजकारण करू शकलो, अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे. तर एकंदरीत बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार हे चित्र आता पुन्हा एकदा रंगू लागलं आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा. धन्यवाद.